मंडळी हे बघा, आपण आता दगडी मऊ काढलेला आहे. या ठिकाणी आमच्या इथं साळीचं लवाण म्हणून हे क्षेत्र आहे आणि या ठिकाणी आज दगडाचं मऊ होतं आणि एवढ्या माशा सगळ्या याच्या बघा. मला चौथी का तरी मऊ आमचा माऊली महाराज या ठिकाणी सुटला होता. आमच्या या सगळ्या माशा आहेत. सगळं काय मऊ या ठिकाणी उठलेलं आहे. आता इथं आमच्याकडे काहीच नव्हतं साधन, त्याच्यामुळे आम्ही जुगाड केला आणि बाटली कापली आणि त्या बाटलीत आता ही सगळा मध काढलेला आहे. आमच्या माऊली महाराजांनी त्या बाटलीत मध काढला आहे आणि त्या बाटलीत माझा नेहमी माशा घातल्या. त्याच्यामुळे आता माऊली महाराजांना आम्ही काही मध देणार नाही खायला असं दिसतंय. त्या बघा माशा सगळ्या. आणि सुरुवातीला वाटत होतं हे मऊ लय मोठं आहे, ही त्याची एवढी मोठी पोळी आहे आणि ही पोळी आम्ही काढून टाकलेली. आता पोळीचा काय आपल्याला उपयोग नाही, आपल्याला मध फक्त पाहिजे होता, मध आपण घेतलेला आहे. या ठिकाणी आता आपण मऊ काढले जवळ पाणी द्यायची दार सुरू आहे. दारावर आता आपण सगळं मध वगैरे घेऊन आलो आहे. एकदम येऊन आता कडा काय एकदम गार वाटतंय सगळं पाणी. ते फक्त गावाकडे अनुभवायला मिळू शकते, काय शहरातलं आपल्याला काय शहरात अनुभवायला हे सगळं मिळणार नाही. असं जे दार वगैरे सुटलेला किती असं मोकळं जे पाणी आहे. उन्हानं लय तापलं त्याच्यामुळे डोकं भिजावलं. आता बघा एकदम भारी वाटतंय, एकदम छान. आता आपण जे काय मध काढलेला आहे या कापलेल्या बाटली जोगाड करून आणलेला मध आहे आणि आता तुम्ही इथून बसून आपण खाणार आहे. मग मऊ मोठं होतं मात्र मध थोडाच निघालाय, पण तेवढ्यातच आपण एक जोरात चांगली छोटेखाली पार्टीच आपण मारायचं याला केली. त्याच्यामुळे आता आपण ही मऊ खाणार आहे. हे बघा हे ओरिजिनल मध, हे काय कुठल्याही प्रक्रिया केली नाही. याच्यावर एकदम देशी मध आपण जे म्हणतो ना, दगडी माऊली मी औषध असते, दगडी मावाचा मध आपण खाणार आहे. बघा एकदम गोड अप्रतिम अशी चव आहे या मधाची, खूप सुंदर. हे बघा असली कसं आहे. माऊली महाराजांनी ह्याच्यात निम्या माश्या टाकल्या ते दिसते का तुम्हाला? बघा आमचा माऊली महाराज बघा इथं बसलाय, त्याला आपण मध देऊया उद्याचा. कवा उद्याचा माऊली महाराज तुम्ही लय मोठा पराक्रम केला तुम्ही. हे बघा नंदू महाराजांना आपण मध दिला आहे. आता राहिला सगळा मध आपण आणणार आहे, त्यांना आपण निवड दाखवणार आहे आणि निवडा एवढाच मध निघाला आहे मावाला. त्याच्यामुळे बघा आता आपण जे मऊ काढलं आहे त्याची मासे आहे, एकदम हातल्या कोपरावर बसलेली बघा. अजिबात सावड नाही काय नाही, एकदम शांत बसलेली मासे.